शिर्डीची ओळख आता फक्त साईनगरीपुरती मर्यादित न राहता ती देशाच्या सुरक्षेचा एक भक्कम आधार बनणार आहे. खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठा संरक्षण कारखाना शिर्डीत उभा राहणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला सुपरसॉनिक वेग मिळणार आहे. या कारखान्यामुळे हजारो स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध तर होतीलच, सोबतच रस्ते, दळणवळण आणि स्थानिक बाजारपेठेचा कायापालट होऊन संपूर्ण परिसराचं नशीब पालटणार आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या स्वप्नाला बळ देण्यासाठी निबे ग्रुपच्या माध्यमातून शिर्डीत देशातील एक महत्त्वाचा डिफेन्स क्लस्टर आकारला जातोय. खासगी क्षेत्रातील हा विशाल प्रकल्प फक्त शस्त्रास्त्र निर्मितीचं केंद्र न राहता भारतीय संरक्षण दलाच्या स्वावलंबनाचा एक भक्कम आधारस्तंभ ठरणार आहे. शिर्डी येथील सावळीवीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार असून या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्त्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार आहे. या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्याचं उत्पादन करण्यात येणार आहे. प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची असेल. खासगी क्षेत्रातील तोफगोळा उत्पादनाची ही देशातील सर्वात मोठी क्षमता मानली जाते. यातील संपूर्ण उत्पादन, तंत्रज्ञान आणि कच्चा माल हा स्वदेशी असणार आहे. हा प्रकल्प अवघ्या एका वर्षात उभारण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड या संकल्पनांना बळ देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत आहेत. यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुट्टे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत. या प्रकल्पांसाठी सुमारे 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. त्यापैकी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक पूर्ण झाली आहे. या माध्यमातून सुमारे 2000 नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. याच दिवशी प्रतिदिन 15 टन क्षमतेच्या बायो CNG प्रकल्पाचंही उद्घाटन करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी इथं राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेल्या 600 एकर जमिनीवर भव्य दारुगोळा निर्मिती संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलात TNT, RDX, HMX सारखी विविध स्फोटकं आणि प्रणोदक तयार करणारे कारखाने उभारले जात असून त्यासाठी सुमारे 2000 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक प्रस्तावित आहे. दरवर्षी 20,000 टन TNT उत्पादनाची क्षमता इथं निर्माण होणार आहे. सरकारी व खासगी क्षेत्रातील ही देशातील सर्वात मोठी क्षमता ठरणार आहे. TNT आणि RDX निर्मितीचे कारखाने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्याचं उद्घाटन आणि सादरीकरण लवकरच होणार आहे. शिर्डीत तयार होणाऱ्या तोफगोळ्यांमध्ये स्फोटकं भरण्याचं महत्त्वाचं काम अहिल्यानगर येथील प्रस्तावित कारखान्यात केलं जाणार आहे. सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे 4 ते 5 हजार तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही यातून मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याला संरक्षण क्षेत्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली रणगाडा प्रशिक्षण केंद्र, KK रेंज आणि मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटरमुळे जिल्ह्याला आधीपासूनच संरक्षण क्षेत्रातील महत्त्व आहे. नव्या प्रकल्पांमुळे या ओळखीला अधिकच बळ मिळणार आहे. शिर्डी हे धार्मिक स्थळ असल्यानं प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी हा प्रकल्प विशेष रासायनिक क्षेत्रात उभारण्यात आलाय. स्थानिक युवकांना रोजगारासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये विशेष इनोव्हेशन सेंटर सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. MIDC कडूनही 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. राहता येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं स्थलांतर MIDC परिसरात करण्यात आलंय. भविष्यातील विस्तारासाठी सुपे परिसरात संरक्षण विभागाच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर सुरू आहे. या उद्घाटनाच्या निमित्तानं 23 आणि 24 मे रोजी विशेष संरक्षण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. देशातील प्रमुख संरक्षण उत्पादन कंपन्या आणि 100हून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. या ठिकाणी प्रगतशील फोर्जिंग अर्थात तोफगोळे आणि बॉम्ब शेल्स, रॉकेट लॉन्चर, मानवरहित विमानं, एरोस्पेस सिस्टीमची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पाची क्षमता वर्षाला तब्बल 5 लाख गोळे तयार करण्याची आहे. उत्पादित साहित्यापैकी जवळपास 70% साहित्याची निर्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जाईल. या प्रकल्पात सुरुवातीला सुमारे 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे.
या संकुलामुळे परिसरातील जवळपास 2 ते 3 हजार स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. थोडक्यात सांगायचं तर शिर्डीत साकारला जाणारा हा डिफेन्स क्लस्टर केवळ एका उद्योगाची उभारणी नसून ती अहिल्यानगर जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक क्रांतीची नांदी आहे. अध्यात्म आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा हा संगम शिर्डीला जागतिक स्तरावर एक नवी आणि सामर्थ्यशाली ओळख मिळवून देईल हे मात्र नक्की. तर मंडळी, शिर्डीत उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.